नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 18/12/2025 आणि टाइम झाला आहे 11:15. आत्ता सुरुवात झाली आपली कारण काल आपली सुट्टी झाली होती म्हणून कालचा व्हिडिओ आला नाही आहे. तर आजचा व्हिडिओ आता 11:15 वाजलेत, लेट झालेलं खूप. तर आजची अर्निंग बघू, 2,500 करायचा प्रयत्न करू. मग फर्स्ट राईड घ्यायला चाललो आहे. 1.5 किलोमीटर पिकअप आहे. मग पिकअप करून मग ड्रॉप करून किती पैसे भेटतात देतो अपडेट. काय कस्टमर एवढे चालू असतात ना, ते त्यांना 2 गाड्या बुक केल्यात त्यांनी, आणि एक ओलाची केलेली आहे आणि एक उबरची केलेली आहे, आणि लोकेशन टाकले सोसायटीच्या आतला, आणि मला म्हणतो की गेटवर थांब. मी 10 मिनटं थांबलो तरी पण तो काय, मला वाटतं माझ्या आधी एक गाडी आली त्याच्यात बसून गेला वाटतं. मला नाही माहिती की तोच कस्टमर होता का. नंतर मी कॉलेज उचलायला तयार नाही. मग मला कंटाळून मी 10 मिनटं थांबून मग नंतर कॅन्सल करावं लागलं मला. आणि ह्या राईडचे मला कॅन्सलेशन पण भेटलं नाही आहे बघा. लई चालू असतात कस्टमर लोक. अरे पण तुम्हाला 2-2 गाडी कशाला बुक करता तुम्ही? उगाच ड्रायव्हरांना त्रास देतात हे लोक. तर चला, आता कॅन्सल तर केलेली आहे, तर आता नेक्स्ट राईडची वाट पाहू. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि मी आलो आहे आता कुठं, FC रोडला फर्ग्युसन कॉलेजला कुठल्या तरी इव्हेंट चालू आहे. तिथं ड्रॉप झालेलं आहे. आता ह्याचे मला भेटलेत किती, 18 किलोमीटरला 18 किलोमीटरनी 40 मिनटं लागलं आहे, आणि ह्याचे मला भेटले 366 रुपये. आता ड्रॉप तर झालेला आहे. आता बघू, दुसरी एखादी चांगली राईड आली की ॲक्सेप्ट करू. आता उबर पण चालू करतोय, कारण ओला एकच ॲपनी काम होत नाही आहे. कमीत कमी 2 ॲपमध्ये यूज करावं लागणार आहे तरच काम होईल. चला, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. 2 तास शिवाजीनगरमध्ये थांबल्यावरती तेच सेम कस्टमरची राईड आली मला. जिथून मी तातोड्यावरून जे घेऊन गेलो होतो त्यांनाच रिटर्न आणून त्यांच्या सोसायटीला सोडलेलं आहे, तातोड्याला. आणि जाताना मला दिलं होतं 366 रुपये, आणि येताना दिले 330 रुपये, म्हणजे 36 रुपये कमी दिलेलं आहे. ठीक आहे, डिमांड कमी असेल तर कमी देतं. तर आज तर काय आहे, कामच होत नाही आहे, खूपच स्लो आहे. 2च राईड झालेत आत्तापर्यंत, म्हणजे 700 रुपये वगैरे झालेत, 690 वगैरे. तर ठीक आहे, आता बघू इथून. तर चालू आहे, अजून तर काय वाजली नाही आहे. जर एखादी चांगली आली तर ॲक्सेप्ट करून मग देतो अपडेट. तातोड्याला पार 1-1.25 तास वेट केल्यावरती एक राईड आली. आता पोचलोय मी कुठं, सदाशिव पेठेत. आणि ही राईड होती 22 किलोमीटरची. ह्याचे मला दिलेत बघा 452 रुपये दिलेत 22 किलोमीटरचे, आणि 51 मिनटं टाईम लागला आहे. आता ड्रॉप झाला आहे पण इथून काय वाजत नाही आहे. बघू, आता उबर पण चालू करावं लागेल, कारण आज कामच झालं नाही आहे. तर उबरचं पण सपोर्ट घ्यावा लागणार आहे, कारण एकच ॲपने काम होत नाही वाटतं. थोडं डाऊन झालं आहे काम. तर चला, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला. मी सदाशिव पेठेत होतो, तिथून मला पडली कुठली, शिवाजीनगर. 4.5 किलोमीटरची राईड होती. त्याचे मला भेटले 178 रुपये. त्याच्यानंतर 10 मिनटानंतर लगेच मला पडली कुठलं, बाणेरला आलेलो आहे मी. आता बाणेरला शिवाजीनगर टू बाणेरची 11 किलोमीटरची राईड होती. त्याचे आपल्याला भेटले 273 रुपये. ही होती उबरमध्ये. त्याच्या आधीची राईड पण उबरमध्येच होती, कारण ओला पडत नव्हती, त्याच्यामुळे उबर चालू केलं आहे. आज तर पास ॲक्टिवेट झालेला आहे. तर चला, आली नेक्स्ट राईड तर देतो अपडेट. तर टाईम झाला आहे 8:08. आता छोटे 2 राईड मारलेत मी. एक बाणेर टू बाणेरमध्येच होती 3.5 किलोमीटरची. त्याचे मला 178 रुपये भेटलेत. आणि तिथूनच जिथं ड्रॉप केलं होतं तिथूनच मला ओर्चिड हॉटेलची बुकिंग पडली होती. त्याचे मला 2 किलोमीटरचे 143 रुपये भेटलेत. तर आता इथून तर हायवेवरून पडणार नाही. आता बाणेर साईडला चाललो आहे आतमध्ये. मग आली नेक्स्ट राईड आली तर देतो अपडेट. तर मित्रांनो, आधी टाईम बघून घ्या, 9:15 वाजलेत आणि आपलं दिवसाचं झालं आहे एंड. तर आजची अर्निंग बघा, दाखवतो तुम्हाला. ओलामध्ये 1147 आणि उबरमध्ये झालं आहे
1057. कारण कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 1147 प्लस उबरमध्ये 1057, तर 2200 अर्निंग झाली. ह्याच्यात 5 मायनस करावं लागेल. 171 पास उबरचं आणि 67 रुपये ओलाचं. म्हणजे ओलाचं मी महिन्याचं मारलेलं रिचार्ज 2000 रुपये पडतो महिन्याचं. तर आज 1966 रुपये झालेत. आणि एवढं करण्यासाठी आपली गाडी चालली बघा 110 किलोमीटर घरापर्यंत. 110 किलोमीटर घरी पोचलो मी आता. 110 किलोमीटर चालली गाडी. आणि ह्याच्यात आपल्याला CNG पकडून चला, ह्याच्यात CNG पकडून चला 400 रुपये. म्हणजे आज प्रॉफिट झाला आहे 1566 रुपये. तर कारण काल पण आपली सुट्टी झाली होती आणि आज 11 वाजता 11 वाजता काम चालू केलं होतं आपण. तर ह्याच्या हिशोबाने टाईम किती गेला आपल्याला, 10 तास लागले. कारण दुपारी मी उबर चालू केलं नव्हतं, फक्त ओला चालू केलं होतं, त्याच्यामुळं अर्निंग कमी झाली. उद्या पास आहे उबरचं, तर उद्या जेवढं लवकर चालू होईल तेवढं लवकर चालू करू. तर ठीक आहे, तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. चला, गुड नाईट मित्रांनो.